जमिनीवरून 30,000 फूट उंच, तापमान जवळपास -40 ते -60 डिग्रीच्या आसपास, ऑक्सिजनची पातळी ना के बराबर. अशा परिस्थितीमध्ये तब्बल 94 मिनिटांचा जीवघेणा प्रवास करून एक 13 वर्षांचं पोरगं सुखरूप बचावलंय. होय, मी विमानाच्या चाकात बसून आलेल्या त्याच अफगाणी मुलाबद्दल बोलतेय, ज्याची सध्या अख्ख्या जगात यत्र तत्र सर्वत्र चर्चा आहे. 2021 साली आलेल्या शिद्दत चित्रपटाचीही अनेकांनी आठवण काढली आहे. शिद्दत सिनेमातला जग्गी आपल्या प्रेयसीला भेटायला असाच विमानाच्या चाकात बसून प्रवास करतो, पण यामध्ये त्याला यश मिळत नाही, कारण या प्रवासात जग्गीचा जीव जातो. आता जी गोष्ट चित्रपट निर्मात्यांना जमली नाही, ती या 13 वर्षांच्या पोरानं कशी काय साध्य करून दाखवली. नेमकं हे अफगाणी पोरगं जिवंत बचावलं तरी कसं, याबाबतचा मोठा खुलासा समोर आलाय. तो खुलासा काय? अफगाणी पोरगा असा धोकादायक प्रवास करून भारतात का आला? 30,000 फूट उंच आणि -40 ते -60 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये त्यानं स्वतःला कसं सावरलं? ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तो बेशुद्ध का झाला नाही? याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओमधून घेणार आहोत. माहिती भन्नाट आणि विषय इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज 18 लोकमतला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अद्भुत, अविश्वसनीय आणि अकल्पनीय अशीच ही घटना म्हणावी लागेल. यामागचं कारण नेमकं काय ते आधी समजून घेऊयात. काबूल ते दिल्लीचं अंतर अंदाजे 1300 किलोमीटरच्या आसपास. हा प्रवास करायला विमानाला 94 ते 95 मिनिटं म्हणजे जवळपास पावणे 2 तासांचा वेळ लागतो. इतका वेळ एक 13 वर्षांचं पोरगं विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून बसतो. त्याला ना कोणी पाहतं, ना त्याच्याकडे कुणाचं लक्ष वेधलं जातं. काबूलवरून निघालेलं विमान दिल्लीला पोहोचल्यावर या अनोळखी मुलाकडे लक्ष गेल्यावर या मुलाची ही खरी कहाणी जगासमोर येते. पण हा मुलगा काबूलवरून दिल्लीला कसा आला? छे, असं थोडीच असतं. विमानतळावरून साधी टाचणी पिन पास होत नाही, मग हा पोरगा कसा विमानाच्या चाकात जाऊन बसला, असेही प्रश्न विचारले गेले. तो कसा गेला, त्याच्यावर कोणाची नजर का नाही पडली, असेही प्रश्न विचारले गेले. पण टेन्शन घेऊ नका, आता त्या पोराची अख्खी स्टोरी समोर आली आहे. तो कसा गेला पाहूयात. ही गोष्ट आहे 21 सप्टेंबरची. काम एअर ही अफगाणिस्तानातील सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी आहे. काबूल विमानतळावर याच कंपनीचं दिल्लीला जाणारं एक विमान टेक ऑफसाठी तयार होतं आणि 13 वर्षांचा हाच पोरगा काबूल विमानतळावर प्रवाशांच्या मागे गाडी चालवत धावपट्टीवर पोहोचला. त्यानं सगळ्यांच्या नजरा चुकवल्या आणि पद्धतशीरपणे विमानाचं चाक शोधलं आणि विमानानं टेक ऑफ करण्याआधीच त्यानं त्याच चाकामध्ये स्वतःसाठी जागाही शोधली. विशेष म्हणजे या पोराला असा धोकादायक प्रवास करून इराण गाठायचं होतं, पण तो चुकून दिल्लीच्या फ्लाईटमध्ये बसला होता. आता तो चाकात जाऊन तर बसला, पण जिथं जगणं जवळपास अशक्य आहे, तिथं तो कसा काय वाचला? याचं एक महत्त्वाचं उत्तर पहा. सुरक्षा तज्ञांच्या मते अशा प्रकारे विमानाच्या चाकांमध्ये बसून प्रवास करणं अत्यंत धोकादायक असतं, कारण 30,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर ऑक्सिजनची पातळी ही खूप कमी होते. त्यामुळे काही मिनिटात धडधाकड दिसणारी व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते किंवा तिचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. 30,000 फूट उंचीवर तापमान -40 ते -60 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली येतं. या परिस्थितीमध्ये केवळ 1 ते 5% लोकच जिवंत राहतात. बाकीच्यांचा मृत्यू ऑक्सिजनची कमतरता, शरीराचं तापमान घटणं किंवा लँडिंगच्या वेळी खाली पडून होतो. मग हा 13 वर्षांचा पोरगा कसा वाचला? तर एव्हिएशन तज्ञांच्या मते टेक ऑफ करताना चाकं विमानामध्ये ओढली जातात आणि त्यानंतर दरवाजा बंद होतो. हाच बंद झालेला दरवाजा त्या मुलाच्या जिवंत वाचण्याचं कारण आहे, कारण दरवाजा बंद झाल्यामुळं तो तिथं लपून राहिला असावा आणि त्याच हवाबंद जागेत हवा आणि तापमान जवळपास सामान्य राहिल्यामुळं तो जिवंत राहू शकला. काबूल ते दिल्ली 94 मिनिटांचा हा प्रवास त्यानं असाच केला. विमान लँड झाल्यावर मुलगा बाहेर निघाला आणि बाहेर निघण्याची जागा शोधू लागला. हा सगळा प्रकार दिल्ली एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ त्या मुलाला ताब्यात घेतलं. पोरगा अल्पवयीन आहे म्हणून अजूनही कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, पण त्या मुलाला पुन्हा दुसऱ्या फ्लाईटनं त्याच्या घरी पाठवण्याची तातडीनं व्यवस्था करण्यात आली. 2021 साली सुद्धा याच अफगाणिस्तानात अशाच घटना घडल्या होत्या. तालिबाननं अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली, तेव्हा कित्येक लोकांनी असाच विमानाला लटकून देश सोडण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये अनेकांचा खाली पडून मृत्यू झाला, तर अनेक लोक आश्चर्यकारकरित्या बचावले सुद्धा.
त्यामुळे विमानाला लटकून प्रवास करायची अफगाणांना सवयच आहे की काय, असेही प्रश्न या निमित्तानं विचारले जात आहेत. असो, तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं कॉमेंट करून नक्की कळवा.